भुदरगड तालुक्यातील आदमापूर इथल्या संत सद्गुरू बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये तत्कालीन पदाधिकारी आणि कार्याध्यक्षांनी 61 कोटींचा अपहार केलाय. अपहार झाल्याचं लेखापरीक्षण अहवालात स्पष्ट झाल्यानंतर भुदरगड पोलिसात हा गुन्हा दाखल झालाय. बाळूमामा ट्रस्टमधील झालेल्या अपहाराची व्याप्ती लक्षात घेऊन हा तपास जलद व्हावा यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू यांनी यासाठी SITची स्थापना केली आहे. या पथकात 4 अधिकारी, 8 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. SIT मध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पुण्याचे धर्मादाय सहायुक्त, आर्थिक गुन्हे अन्वेषणच्या पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की, भुदरगडचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्यासह 8 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या पथकाकडून अपहार गुन्ह्याचा तपास गतिमान झालाय. पहिल्या टप्प्यात गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे जमा केली जात आहेत. लेखापरीक्षण अहवालाचा अभ्यास केला जात आहे. त्यानुसार झालेल्या अपहाराची टिप्पणी केली जात आहे. त्यानुसार तपास चालणार आहे. दरम्यान धर्मादाय आयुक्त मुख्यालय मुंबई इथल्या देवस्थान शाखेचे निरीक्षक रंगराव गडकरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मार्च 2020 ते मार्च 2026 या 6 वर्षात ट्रस्टच्या निधीचा कथित गैरवापर, आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता, लेखापरीक्षणातील त्रुटी, देवस्थानच्या मालमत्तेच्या व्यवस्थापनात गंभीर स्वरूपाच्या अनियमितता झाल्याचा आरोप केलाय. या गैरव्यवहाराची एकूण रक्कम 60,74,00,000 रुपये इतकी असल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आलाय. या अपहाराबाबत ट्रस्टच्या तत्कालीन कार्याध्यक्षा रागिनी खडके, सचिव रावसाहेब कोनकेरी तसंच ट्रस्टचे सर्व संबंधित सदस्य आणि जबाबदार पदाधिकाऱ्यांविरुद्ध विविध आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. धर्मादाय विभागानं केलेल्या चौकशीतील निष्कर्षांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. या ट्रस्टच्या कारभाराबद्दल तक्रारी झाल्यावर उच्च न्यायालयानं न्यायिक अधिकारी MB लंबे यांची चौकशी समिती नेमली होती. त्या समितीच्या अहवाला आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या ट्रस्टमध्ये एकूण 21 ट्रस्टी आहेत. मात्र दोघांवरच गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी यात आरोपीची संख्या वाढणार असल्याचं तपास अधिकाऱ्यांचं मत आहे. सध्या यात दोघांवरच गुन्हा दाखल असला तरी ट्रस्टमधील संत बाळूमामाची बकरी विक्री प्रकरण, जमीन खरेदी विक्री, लोकर विक्री, महाप्रसाद, भंडारा अशा वेगवेगळ्या प्रकरणात हा आर्थिक घोटाळा झालाय. त्यामुळे या खरेदी विक्रीशी संबंधित अनेक जण चौकशीच्या कचाट्यात अडकणार आहेत. जे दोषी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं.